हॅलो फ्रेंड. आज माझा पेपर होता टेटचा आणि पहिली शिफ्ट होती माझी. पहिल्या शिफ्टमधून मी घरूनच 6:30 वाजता घरून निघाली होती. तर आज मी पेपराचा पूर्ण अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, कसा होता पेपरचा पॅटर्न, कसा आपण पेपराला म्हणजे त्या टाईम मॅनेजमेंट कसे करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथून शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज जेव्हा मी घरून 6:30 वाजता घरून जेव्हा निघाली तिथून पहिले बघा मी जॉईंट फॅमिलीमध्ये असताना मी घरूनच म्हणजे आधी 5:30 वाजता उठली. घरचे स्वयंपाक सगळं आटपून नंतर मी म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर मग मी तयारी करून मी घरूनच 6:30 वाजता इथून निघाली. तरी मला सेंटरला पोहोचत मी 7:45 वाजता सेंटरला पोहोचली. तर तिथे 15 मिनटाच्या आधी पोहोचली. मग सगळं तिथं चेक करताना आपल्याला आधी आपण ज्याही नावाच्या फॉर्म भरलेला आहे, जसं माहेरच्या नावाच्या आपण जर व्यक्तीच्या नावाने आपण फॉर्म भरला आहे. जसं माझ्या आधी जसं चौरे होते आणि मी आता जसं मी मासुलकर आहे, असं नाही का आपल्या चेंजेस म्हणा. तर आपण ज्या आधीचं म्हणजे जसं चौरे होते त्या चौरेच्या नुसारच मी आधी फॉर्म भरली. म्हणजे आपल्याला असं सांगायचं आहे की आपण ज्या नावानं आपण फॉर्म भरले, माहेरच्या नावानं फॉर्म भरले, तर माहेरच्याच ID प्रूफ लागते. जसं आपण आधार कार्ड असो किंवा म्हणजे माझ्याकडे होतं पॅन कार्ड. मी आधी लग्नाच्या आधीचा पॅन कार्ड होता, मी तोच पॅन कार्ड घेऊन गेली होती. आणि नंतर ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरला, सासरीच्या नावाच्या इकडचा फॉर्म भरला, तर त्यांच्या लग्नाची सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला काहीतरी प्रूफ घेऊन जायचं आहे ओरिजिनल. आणि बघा आपल्याला जसं एकदम भारी काही घालून जायचं नाही आहे. आणि आपल्याला जसं छोटे जो टिपटॉप पिनं राहतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त एकदम मेकअप करून जायचं नाही पेपरला, सिम्पल साधे लुकनं जायचं आहे. कानातले सुद्धा नाही घातलं तरी चालते. आपल्याला व्यवस्थित पेपर द्यायला जायचे आहे. आपल्याला काही एकदम फॅशन शो करायला जायचं नाही आहे, असं आपल्याला करायचं आहे. आणि नंतर जेव्हा मी म्हणजे जिथं पेपर होता त्या रूममध्ये जेव्हा मी एंट्री केली, तिथं सगळे डोळे म्हणजे आपले सगळं थंबी चेक करून मग मी आपल्या कम्प्युटरवर बसले. कम्प्युटरवर आम्हाला थोडा वेळ आजूबाजूसुद्धा लोक म्हणजे हे बसले होते, कावकाव होता. पण कसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांचे म्हणजे सविस्तर पद्धतीने लोकांना बोलायचं नाही आहे. आपल्याला शांत राहायचं आहे. त्या पेपर होण्याच्या आधी आपल्याला तरी 20-30 मिनटं आपल्याला जेव्हा पेपर चालू होण्याच्या आधी आपल्याला शांत राहायचं आहे. आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा नाही, माझे व्यवस्थित पेपर जाणार आहे, मी व्यवस्थित फुल कॉन्फिडन्सनंच पेपर सॉल्व करणार आहे, मी एकदाच बारीक निरीक्षण करूनच पेपर सॉल्व करणार आहे, माझा 100% पेपर जाणार आहे, मी 200 प्रश्न पूर्णच अटेम्प्ट करणार आहे, असं आपल्याला स्वतःला डिसाईड करायचं आहे. आपल्या स्वतःला सांगायचे, आपल्या मनाला स्वतःला सांगायचे आहे. तो झाल्यानंतर जेव्हा पेपर स्टार्ट होण्याच्या आधी ते आपल्याला त्या मजकूरमध्ये इंग्लिशमध्ये सेंटेन्स लिहायचा होता. ते सांगतात तो तिथे थंब मारायचं लागते, साईन मारायचं लागते. आणि आपल्याला मजकूर पेपर पेपर स्टार्ट होण्याच्या आधी तो मजकूर दिला राहते, त्या मजकूर आपल्याला तिथं लिहायचा राहते आणि मग नंतर लगेच टाईम स्टार्ट होते. तो झाल्यानंतर पेपर जसा स्टार्ट झाला तर बघा आता मी पहिले आधी सांगते की कोणते टॉपिक तेथे विचारण्यात आलेले आहे. तर बघा जेव्हा स्टार्टिंगमध्ये पूर्णच पेपर पॅटर्न मिक्स होता. असं नाही का पहिल्याच रोमध्ये इंग्लिशच आला, सेकंड रोमध्ये तो मॅथ्स आला, थर्ड रोमध्ये आपल्याला मराठी आला आणि GK आला, असं काही आला नाही. त्याच्यामध्ये मिक्स पॅटर्न होता. आणि मिक्स पॅटर्नमध्ये पहिला मला आला होता रिझनिंगचा. रिझनिंगमध्ये असा होता एक प्रश्न, जसा एक अक्षर, नंबर आणि चिन्ह असं दिलेला होता आणि त्याच्यामध्ये उजव्यापासून तर डाव्यापासून तर अक्षर किती आले होते आणि चिन्ह किती आले होते असा प्रश्न दिलेला होता. आणि नंतर
सेकंड होता मला पजल्सवर आलेला होता. म्हणजे 8 व्यक्ती बसलेल्या आहेत, 8 व्यक्ती बसलेले आहेत आणि इतका म्हणजे असा एक पजल्सवर 8 वर्तुळवर एक प्रश्न आला होता आणि अ, अ, एक व्यक्ती असे सरळ लाईनमध्ये बसलेले आहेत. त्याच्यावर एक सुद्धा प्रश्न आलेला होता पजल्सवर, वन लाईनवर. आणि सिलोलिझमवर सुद्धा मला 4-5 प्रश्न आले होते. तो कसा आला होता, जसा फक्त जिम्मा यांच्यासोबत जसे फुलं झाडं आहे, झाडाचे म्हणजे फक्त फुलं झाडं आहेत, असे कन्फ्युजनसारखे प्रश्न म्हणजे थोडासा सिलोलिझममध्ये वाटला. काही असा प्रश्न आलाच नव्हता. काही आपण नाही म्हणत का काही फुलं आहेत, काही हे आहे, असा प्रश्न आहे. फक्त फुलं झाडं आहेत, फक्त असं आला होता. तर फक्त आपण काही करायचं आहे, त्याचा अर्थ तो तसा होता. आणि तो जसा आला होता म्हणजे प्रश्न एक आला तर त्याला सॉल्व करायचा होता आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन विचारण्यात आला होता. आणि जे जे ऑब्जेक्ट म्हणजे त्याचे 1 पासून तर 4 पर्यंत त्याचे असे काय ऑप्शन दिलेले होते. आणि कसं आहे, पहिला होता इंग्लिशमध्ये आणि मग मराठीमध्ये आलेला होता. मग इंग्लिशमध्ये मग मराठीमध्ये. तर असा कन्फ्युजन होता. तर आपल्याला व्यवस्थित बघायचे आहे, कारण की असा होता जसं याचा आन्सर इतका आहे म्हणजे 2पेक्षा जास्त, तर ते मोर दॅन इज ट्रू असं म्हणजे असं काहीतरी असा होता. तर आपल्याला बघा असे प्रश्नामध्ये तर आपल्याला बघा अजून बोर्ड मासवर सुद्धा 4-5 प्रश्न आले होते. आणि बोर्ड मास नंतर नंबर सिरीजवर सुद्धा प्रश्न आले होते. नंबर सिरीजवर 1-2 दिसले होते. आणि नंबर याच्यावर असे 4-5 प्रश्न आले होते. आता इंग्लिशचं आहे. इंग्लिशमध्ये कसा होता, ॲड्रेस होता. ॲड्रेसवर मला बघा जसं मला आठवण आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ॲड्रेसवर जसं एक व्यक्तीचं नाव लिहिलं आहे. जसं माझं नाव, सॉरी मी आपलं नाव तर नाही सांगू, पण एका व्यक्तीचं सांगतो. जसं एक व्यक्ती आहे, जसं प्रिया आहे. प्रिया जैन आणि ते पुणे राहते आणि तिचा पिनकोड असा एक असा मुद्दा दिलेला होता, ॲड्रेस दिला होता आणि त्याचे पूर्ण 4 ऑप्शन दिले होते असं सरळ लाईनमध्ये. त्या सरळ लाईनमध्ये आपल्याला जसं प्रिया जैनचे आपल्याला मिस्टेक पाहायचे होते, म्हणजे कोणता प्रिया व्यवस्थित आहे का, तो ॲड्रेस व्यवस्थित दिलेला आहे का, करेक्ट बघायचे होते. असे 4 प्रश्न विचारण्यात आले होते इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये अजून ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणजे इरड विचारण्यात आलेला होता. इरड म्हणजे 4 दिलेला होता, A B C, असं एकदम खूप हार्ड दिलेला नव्हता, इझीच होता. तर तिथले आणि 4 असे डार्कमध्ये वर्ड्स दिलेले होते, तिथून आपल्याला करेक्ट बरोबर बघायचे होते. ते अजून स्पेलिंग मिस्टेक, जसं एक उदाहरण सांगते. लाईव्ह आहे, लाईव्हला LIVE लाईव्ह, तर LEVE लाईव्ह अशामधून 4 प्रश्न त्याच्याचवर एकाच प्रोनाऊन्सिएशनवर करेक्ट आपल्याला एक स्पेलिंग सहित आपल्याला चूज करायचे होता वर्ड्स इंग्लिशचे. असे इंग्लिशचे झाले. मराठीमध्ये सुद्धा सेम विचारण्यात आलेला होता. म्हणजे 4 शब्द होते, 4 शब्दातून एक वर्ड आपल्याला चूज करायचा होता राईटवाला. आणि पुरुष एक वचन कोणते आहेत, 4 ऑप्शन दिले होते, तिथून आपले चूज करायचे होते. आणि इतकं होता इंग्लिश. आणि मानसशास्त्राचे इतके काही जे यूट्यूबवर लेक्चर सांगत आहेत, त्या यूट्यूबवर इतके काही हार्ड प्रश्न विचारण्यात आलेले नव्हते, कारण की फक्त वेळखाऊ थोडेसे होते वाचण्यासाठी. आणि जसं शालेय व्यवस्थापनावर
3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसं शिक्षक ही शालेय व्यवस्थापनावर कशा पद्धतीने म्हणजे नोंदणी करणार, काय करणार, कशी शालेय व्यवस्थापनावर असे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर अजून शिक्षक असताना तुम्ही विद्यार्थ्यांना कसे हँडल कराल, म्हणजे तो व्यक्ती खूपच गोंधळ करत असेल तर काय कराल, अशा पद्धतीने प्रश्न विचारणार. म्हणजे असं नाही 1 या 2 लाईनमध्ये असे प्रश्न विचारण्यात येतात, त्याचे हार्ड असे नाही. आणि फक्त निष्कर्षावर जसा हा विद्यार्थी असा आहे तर निष्कर्ष असा आहे, असे 3 प्रश्न बालमानसशास्त्र विचारण्यात आले होते. जी-केचा बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जी-केचा बिलकुल काही प्रश्न एक बी विचारण्यात आला नाही. इतिहासवर बी नाही, भूगोलवर नाही, ना नदीवर, नाही करंट अफेअर, काहीच जी-केचा विचारण्यात आलेला नाही. तर आपल्याला जास्तीत जास्त रिझनिंगवर सराव करायचा आहे. रिझनिंगच्या जास्तीत जास्त इझी प्रश्न विचारण्यात येत आहे. बोर्ड मार्क्सवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर 4-5 आणि जेव्हा अजून मी सांगू इच्छितो, जेव्हा माझ्या 174 वा 110 120 प्रश्न परफेक्ट झालेले होते, तेव्हा माझ्या 149वा वेळ होता. म्हणजे 149वा म्हणजे टायमिंग चालू होता. तेव्हा मी बघितले की माझे इतके सारे प्रश्न आहे, पण तेथीच बघा इझी इतके प्रश्न होते की त्याला आपण सोडू शकत नव्हतो. अशासाठी मी सुद्धा त्याला वेळ द्यायची. ॲड्रेससुद्धा वेळोवेळी ॲड्रेस येते, मधा काही ना काही प्रश्न, असा मिक्स प्रश्न असल्यामुळे. आणि बघा ते कर्सर जेव्हा आपल्याला प्रश्न बघायचे आहे तर मागे खालतं कधी प्रश्न असे खालतं प्रश्न राहतात. तर आपल्याला जो लाईन राहते उभी लाईन, त्याला थोडेसे आपल्याला खाली वरतं करावं लागते. इकडून सुद्धा असे खाली वरतं करावं लागते. त्या पट्टीची व्हाईटवाली पट्टी राहते त्याला सुद्धा आपण खाली वरून करून कर्सरद्वारे आपण खाली वरतं करतो, त्याच्याद्वारे सुद्धा वेळ चालला जातो. तर आपल्याला बरोबर आपलं टायमिंग बघायचं आहे. आणि बघा माझे प्रश्न 20 सुटले आहेत. कारण की मी कसं केले, जेव्हा स्टार्टिंगला 2 प्रश्न हे आले होते का बैठक व्यवस्था 8 व्यक्तीवर, तेव्हा त्याच्यामध्ये कन्फ्युजन माझी जे मी बरोबर मांडणी केली, पण त्या मांडणी व्यवस्थित आली नाही. पहिल्यांदा करून पाहिली, सेकंडदा करून पाहिली, अशामुळे माझा वेळ गेलेला आहे. आणि नातेसंबंधावर सुद्धा कन्फ्युजन होते. एवढा सरळ मांडणी नातेसंबंधाची होती नाही. तर नातेसंबंधावर थोडासा वेळ म्हणजे थोडासा डिफिकल्ट वाटली. त्याच्यावर सुद्धा माझा नातेसंबंध जुळला नाही. तर ते सुद्धा माझा असंच वेळ गेला, म्हणून माझे 20 प्रश्न राहिले नाही. म्हणजे 20 प्रश्न राहून गेले. आपल्याला काय करायचं, आपला टाईम मॅनेजमेंट करायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 घंट्यामध्ये पूर्ण 200 सॉल्व करायचे आहे. जर नाही येत असेल तर टिक करून जा. कारण की आपल्याला असं नाही का मला हा येत आहे तर मी सॉल्व करीन. मी काय केले, 2 दिवसाच्या आधी, पेपरच्या आधी मी पजल्सवर इतका वेळ दिली. मला पजल्स, बैठक व्यवस्था, जो अंदरची केंद्रबिंदूवर लोक पाहतात त्या व्यक्तीवर मला व्यवस्थित येत होता. तर मी असं वाटलं की मला खरंच येते. तर मी त्यासाठी त्या बैठक व्यवस्थावर मी खूप वेळ दिली. म्हणजे माझा असा गेला की त्यामुळे माझे 20 प्रश्न राहून गेले. पण मला एवढा टेन्शन नाही आहे, कारण की तरी मी व्यवस्थितच प्रश्न सॉल्व केले. माझा खूप चांगला पेपर गेला, पण माझे 20 प्रश्न राहिले कारण वेळ पुरला नाही मला. कारण की वेळ कसा नाही पुरला, कारण की मी स्टार्टिंगला जेव्हा बैठक व्यवस्थावर 2दा तेथीच फालतूच्या वेळ घालवले. आपल्याला जर मी सांगते तुम्हाला मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला परफेक्ट एका वेळी जर बैठक व्यवस्था जर जमत असेल तर तुम्ही वेळ द्या, नाहीतर तिला स्किप म्हणजे काहीतरी टिक करा आणि समोर जा. नातेसंबंधासुद्धा मी करून बघितली, मला दुसऱ्यांदा करून बघितली तरी तो आला नाही नातेसंबंध. आणि मागचे जेव्हा समोरचे जे प्रश्न होते तेवढे इझी प्रश्नच होते, खूप इझी होते, सगळेच इझी होते. फक्त मला नातेसंबंध थोडंसं हार्ड वाटले आणि तो आपला पजल्स, हे 2च मला हार्ड वाटले, नाही तर पूर्णच इझी प्रश्न होते.
इंग्लिशचे सुद्धा इजी प्रश्न होते, मराठीचे सुद्धा पूर्ण इजी होते आणि रिझनिंगचे सुद्धा रिझनिंग म्हणजे फक्त 2 सोडून बाकीचे सगळंच मी इजी वाटले. कारण की फक्त नाही का आहे तो कर्सर इकडे तिकडे मागे करायच्या वेळी वेळ जातो आणि जेव्हा 4 मिनिट होते ना तेव्हा माझे 40 प्रश्न होते. 4 मिनिटामध्ये माझ्या हातामध्ये इजी प्रश्न आला. अरे वाटला हा सोडून घेऊ. त्यामुळे माझ्यासुद्धा बाकीचे ते 20 प्रश्न राहून गेले. जेव्हा मी आखरीच्या एंडिंगला जो प्रश्न घेतली त्या प्रश्नामध्ये माझा हात असं कापतच होता, असं कापत होता. अरे म्हटलं का मग हातच चालत नाही चालत नाही. तर पूर्ण टाईमच चालला गेला. म्हणजे आपण असा टायमिंग म्हणजे असं आपल्याला करायचं आहे की आपण ह्यावेळी जास्तीत जास्त रिझनिंगवर फोकस करायचा आहे. जास्त इकडच्या यूट्यूबवर लेक्चर बघून फालतूचे टाईमपास करा नको. असं आहे का तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे तर नको असं नाही. तुम्ही असे बघा की ह्या 2-3 दिवसामध्ये फक्त रिझनिंग आणि मॅथवर फोकस करा. हां, नपाटोटासुद्धा असा आलेला होता. नपाटोटा दिसला मला. नपाटोट्यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि आपल्याला जास्तीत जास्त मी सांगते बालमानसशास्त्राचा अभ्यास बिलकुल करा नको. बालमानसशास्त्रावर उत्पत्तीवर बिलकुल विचारण्यात आलेला नाही. उत्पत्ती मी जितके उत्पत्ती करून गेले तिथून एक बी उत्पत्ती आलेला नाही. आणि बालमानसशास्त्राचे बिलकुल तुम्ही जास्त मोठे प्रश्न विचारण्यात बिलकुल येत नाही. ह्या 2 लाईनवर प्रश्न विचारण्यात येत आहे आणि पूर्ण इजी प्रश्न विचारण्यात आहे. आपण त्याचे परफेक्ट उत्तर देऊ शकतो. बालमानसशास्त्र इतका इजी प्रश्न, खूप इजी प्रश्न होते, खूप इजी. पण कसं आहे वेळ खाऊ प्रश्न होते. वेळ खाऊ म्हणजे थोडंसं आपण व्यवस्थित परफेक्ट एकाच नजरेसमोर आपल्याला समजल्या पाहिजे अशा पद्धतीने आपलं वाचायचं. मी कोणती चूक केलं की पजल्सवर जे बैठक व्यवस्था होती त्या बैठक व्यवस्थावर ह्या जे व्यवस्थित मांडणी व्यवस्थित नाही आल्या त्याच्यावर मी वेळ दिले. त्याच्यामुळे माझे 20 प्रश्न राहिले. आता माझे 20 प्रश्न राहिले तर हे तुमचे बी राहतील असे विचार करू नका. आपल्याला त्या 2 घंट्यामध्ये आपल्याला जे प्रश्न आधी परफेक्ट येतात ना ते परफेक्ट सॉल्व करा. आणि जो नाही येत ना तो नजरेसमोर जर तुम्हाला पडला आणि तो व्यवस्थित त्याला वेळ लागन तर त्या प्रश्नाला क्लिक करून समोर जा. जेणेकरून जर मला वेळ नाही भेटला तर मी ह्या प्रश्न माझ्या सुटून जाणार नाही. कारण मी स्टार्टिंगपासून जो एंडिंगपर्यंत आलो ना तेव्हा माझे 180 प्रश्न सॉल्व झाले. जेव्हा 180 प्रश्न वा काहीतरी सॉल्व होता तेव्हाच माझ्या नाही का टायमिंग तेव्हा मी सॉल्वच करत होतो. जेव्हा लवकर जेव्हा रेड मार्क आली तेव्हा तर माझा हात असा कापत होता. कारण की माझे प्रश्न राहिल्यामुळे माझे हात असे लवकर कापत होता. आणि मी कसं आहे आपण थोडा बहुत तरी ज्याला बीपी लोचा त्रास आहे, मला बीपी लोचा बहुत त्रास आहे, तर बीपी लोच्या त्रास खरंच निंबू साखर मीठ पाणी तरी पिऊन जा आणि टेन्शन घ्यायचं नाही. सगळं व्यवस्थित खरंच मला चांगला पेपर गेला. इतके 20 बी मार्क जर सुटले ना तरी मी एवढं टेन्शन मला घ्यायचं नाही कारण मला चांगला पेपर गेला. तसे तुमचेही पेपर जाऊ शकते पण मेन आहे चांगले म्हणजे पूर्ण सॉल्व करायचा प्रयत्न करा. जसं मी 20 सॉल्व केलं असतो तर मला तिथून 5 या 10 तरी मार्क्स मिळाले असते कारण की खूप इजी प्रश्न होता. टेन्शन घ्या नको. GK बिलकुल विचारण्यात आलेला नाही. सगळ्यात इजी प्रश्न होते. आणि रिझनिंगवर शेवटी मी हेच सांगतो, रिझनिंगवर लक्ष द्या. रिझनिंगवर बोर्ड मार्क्सवर लक्ष द्या. बोर्ड मार्क्स तर इजी प्रश्न होते, आपण इजी सॉल्व करू शकतो. असे काही एकदम हार्ड नव्हते. जसं 256 स्क्वेअर किती आहे असं काही विचारण्यात नाही याला. जास्त विचारण्यात आलेले नाही आहेत. आपण इजी सॉल्व करू शकतो. आणि मागच्या 2022च्या नुसार ह्यावेळी आता 2025चा पेपर बहुत इजी होता. आज इतकंच. मी जितके टॉपिक सांगितले तितकेनुसार अभ्यास करा आणि जास्त फालतूच्या इकडे तिकडे व्हिडिओ पाहून आपला वेळ घालवा नको. तुम्हाला जर असं वाटन की आपण काय करायला पाहिजे तर थोडीशी मोटिवेशन व्हिडिओ बघा. आणि मैत्रिणींनो फक्त मॅथ आणि रिझनिंगवर सराव करा. इजी प्रश्न सॉल्व करा आणि पेपरवर वेळ देऊन लक्ष द्या. जो सुटत नसेल तर त्याच्याकडे जास्तच वेळ नको द्या. मी तो येते म्हणून जास्त वेळ दिली म्हणून माझे 20 प्रश्न राहिले. म्हणून जो एकदा करून बघा. जर एकदा येत असेल तर त्याला लवकर सॉल्व करा. नाही येत असेल तर दुसऱ्या प्रश्नाकडे जा. अशा पद्धतीनं जर आपण पूर्ण आपले इजी 200 प्रश्न सॉल्व होऊ शकतात. आणि ज्याचे मॅथ आणि रिझनिंगवर जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तो जास्त तिथे टिकू शकते. चला आज इतकंच.
चला, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा. आणि अजून मी दुसऱ्या माझ्या मैत्रिणीचा पेपर 3 जूनला, तर त्या म्हणजे त्या माझ्या मैत्रिणीचासुद्धा अनुभव तुम्हाला मी शेअर करेन. अजून उद्या परवाच्या अजून माझ्या मैत्रिणीच्या दुसऱ्या 2-3 मैत्रिणीचा पेपर आहे. तर मी सुद्धा त्यांचे प्रश्न कोणते कोणते आलेले होते ते सुद्धा मी विचारीन आणि तुम्हाला नक्की शेअर करीन, जेणेकरून तुम्हाला पेपराचा फायदा होणार, असा माझा उद्देश आहे. चला ठीक आहे, बाय. आपली काळजी घ्या आणि व्यवस्थित आपला थोडा तो जेवण करून नक्की जा. सकाळचा जर वेळ असेल तर थोडासा पोट कसं आहे आपला दिमाग बी व्यवस्थित चालला पाहिजे. आणि जास्त भारी सामान घालून जाऊ नका. सिम्पल जा, लूक व्यवस्थित जा. जसं आपल्याला तिथं फॅशन शो करायला जावायचं नाही, व्यवस्थित जावायचं आहे आणि व्यवस्थित 2 घंट्यामध्ये पेपर सॉल्व करायचे आहे. मी जसं पूर्ण आतापर्यंत जितकं सांगितलं तितकं फॉलो करा, नक्की पेपर व्यवस्थित जाणार आहे. चला बाय.